जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बायको, 7 जन्म तुम्हाला माझ्यासारखी सुंदर पत्नी मिळावी म्हणून आणि तुम्ही माझे पती राहावे म्हणून मी वडाला फेऱ्या मारून येते. तोपर्यंत तुम्ही घर सांभाळा. पती, बर बाई, ये जाऊन तू, मी आहे घरीच. एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. एक माणूस, तुमच्या मिसेस का? नवरा, हो. माणूस, प्रेग्नेंट आहेत काय? नवरा रागाने, नाही, फुटबॉल खेळलाय तिने, व्हा बाजूला. बायको, तुम्ही कुठलंही काम धड करत नाही. नवरा, आता काय झालं? काय केलं मी? बायको, काल तुम्ही सिलेंडर लावला होता. नवरा, होय, लावला होता. बायको, माहीत नाही कसा लावला होतात. कालपासून 2दा भाजी जळली. एकदा एक कोंबडी अंड्याच्या दुकानात जाते. दुकानदार, काय ग, तुला अंडी विकत घ्यायची काय गरज आहे? कोंबडी, काही नाही. माझा नवरा म्हणतो, उगाच 3.5 रुपयासाठी फिगर नको बिघडवूस. सोनूनं हॉस्पिटलमधल्या नर्सच्या डोळ्यात पाहिलं आणि लाडीक स्वरात म्हणाला, आय लव्ह यू. तू माझं हृदय चोरलंस. नर्स लाजत म्हणाली, वेडा कुठला, मी तुझ्या हृदयाला हातही लावला नाही, फक्त तुझी किडनी काढलीये. सुतार, साहेब, दरवाजा लावून झाला. माझी मजुरी 1,000 रुपये झाली. इंजिनियर, अरे मी सुद्धा एका तासाचे एवढे पैसे घेत नाही. सुतार, साहेब, इंजिनियर म्हणून मी काम करत होतो तेव्हा मी सुद्धा एवढे पैसे घेत नव्हतो. संता बनताला, हे इन्शुरन्सवाले लोक मोठे डांबीस असतात. बनता, का रे, काय झालं? संता, हे लोक दुसऱ्याच्या बायकोच्या शेजारी बसून तिला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर होणारे फायदे समजावून सांगतात. 500 फुटांवर उडता उडता हेलिकॉप्टर अचानक खाली पडलं. प्रशिक्षणानं विचारलं, काय झालं? उत्तर मिळालं, काही नाही सर, वरती गेल्यावर मला थंडी वाजायला लागली बघा, म्हणून मी पंखा बंद केला. बायको, आहो, ऐकलत का? बऱ्याच दिवसापासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पुरी करणार आहे. नवरा, ठीक आहे, मी श्रीखंड घेऊन येतो. लागणार ना डोक्याला शॉट, वाचा नीट परत एकदा. मुलगा, तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील? मुलगी, तुटलेल्या चपलेनं मार खाशील की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील? भिकारी, साहेब, 1 रुपया द्या ना, फक्त 1च रुपया. साहेब, माझी लायकी बघून तरी माग, 1 रुपया काय मागतोस? भिकारी, 10 रुपये द्या साहेब, 10 रुपये द्या. साहेब, अबे, जरा तुझी लायकी बघून माग की. एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो. भिकारी, भलताच प्रामाणिक असतो. भिकारी, साहेब, आपल्या शेजाऱ्याने मला पोटभर जेवू घातले, तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना. पुणेकर, हा घे हाजमोला. अपमानाचा कळस. भर उन्हाच्या दिवसात 20 लोक बस स्थानकावर बसची वाट पाहत उभे होते. एक भिकारी आला, प्रत्येकाकडून 1-1 रुपया मागून घेतला आणि ऑटोमधून निघून गेला. एक मुलगी बागेत बाकड्यावर येऊन बसली. एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला, भिकारी, डार्लिंग. मुलगी, बेशरम, तुझी हिंमत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची? भिकारी, मग तू माझ्या बेडवर काय करत आहेस? एक बाळ जन्माला आल्या आल्या बोलायला लागतो. तो नर्सला विचारतो, खायला काय आहे? नर्स, पोहे आणि उपीट तयार आहे. मुलगा, अरे देवा, परत पुण्यातच जन्माला आलो. एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, थांबा, मी चहा घेऊन आलो. 10 मिनिटांनी, चला, माझा चहा घेऊन झाला, आपण आता जाऊया. स्थळ, पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही. पेशंट,
डॉक्टर, प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे. साधारण किती खर्च येईल? डॉक्टर, 3 लाख रुपये. पेशंट, थोडा विचार करून. आणि प्लॅस्टिक आम्ही आणून दिले तर? स्थळ, पुणेकर. एक मुलगा सायकलवरून जाताना एका मुलीला धडकला. मुलगी, बावळट, ब्रेक नाही का मारता येत? मुलगी, पुणेरी उत्तर, अख्खी सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा मारू का? पुणेरी एकदम तिखट. पाहुणा, अहो, कॅम्पला जायला कुठली बस पकडू? पुणेरी 20 नंबरची पकडा. पाहुणा, आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी, 10-10च्या 2 पकडा. पुण्याला डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन. अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडे आहेत का? लिंबू सोडा, दारू सोडा, काही पण सोडा, पण ग्रुप सोडू नका रे बाबा. ॲडमिन देव माणूस आहे. ॲडमिनच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले. ॲडमिननी बंदूक काढून हवेत 2दा गोळीबार केला. मित्र, काय चुकलं का ॲडमिन आमचं? ॲडमिन, नाही रे मित्रा, चौकातल्या हॉटेलमधून 2 चहा सांगितले. ॲडमिनचा नादच खुळा. आपला ॲडमिन 100 वर्ष तपश्चर्या करतो. शेवटी त्याला देव प्रसन्न झाला. देव म्हणाला, हे घे अमृत पी. ॲडमिन, नाही, नको, गायछाप आहे तोंडात. ग्रुप ॲडमिनची खुर्ची धोक्यात. रामदास आठवलेंचा खुर्चीवर दावा. जब तक तुम नहीं करोगे मुझे ॲडमिन, तब तक मैं सबके मोबाईल तुडवीन. हसून हसून पोट दुखले रे बाबा. ग्रुपमधील सर्व लहान मोठ्या, लिंबू निरागस, खोडकर आणि चावट बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा. एकदा चोर ॲडमिनचा मोबाईल हिसकावून पळत सुटला. ॲडमिन त्याच्या मागे पळू लागला. चोर चपळ असल्यामुळे त्या ॲडमिनला तो सापडत नव्हता. मध्येच ॲडमिन दमला आणि ओरडला, चार्जर न्यायला ये, मग तुला दाखवतो बघ. आपला ॲडमिन बायकोला घेऊन पहिल्यांदा सासूरवाडीला गेला. त्याचे खूप स्वागत करण्यात आले. 5 पक्वान्नाने बनवली होती. जेवताना सासूने विचारले, जावई बापू, तुम्हाला कोणती डिश आवडते? ॲडमिन म्हणाला, टाटा स्काय.